सगळीकडे कुठे पण बघा, ह्या भागात टोटल तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात येईलच ती. म्हणजे माझ्यावर एकट्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा मंदिर असतील गावात असं एकही मंदिर नाही की त्या जीर्णोद्धार झालेलं नाही. सगळी मंदिरांची कामं केली. मुलाची काय अडचण असली, घरगुती अडचण असली, तुमच्या गाठीतून काय तर तुमचं निवारण करून काय स्वतः जातीनिशी काम करणारा माणूस आहे. म्हणजे करते असं. म्हणजे मला त्याच्याबद्दल काही घेतलेलं नाही, लक्षात ठेवा. पण आजपर्यंत आम्ही याच्याकडे म्हणजे यात थोडा बदल व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. निवडणुकीपर्यंत पुन्हा काय होत नाही, 5 वर्ष येतच नाही म्हणून. पश्चिम महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगानं नेमकं राजकीय वातावरण काय, उलटापालटी काय होत आहे त्या अनुषंगानं आढावा घेत आहोत. सध्या मी आहे आष्टा इथं महाविकास आघाडी, महायुती, एकंदरीत राष्ट्रवादी दोन्ही ह्या सक्रिय असल्याचं चित्र आहे. एक स्थानिक आहेत, त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत, त्याशी त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल आम्हाला नेमकी काय राजकीय स्थिती आहे, तर कोण आघाडी घेईल असं वाटतं? आघाडी माहिती घेईल. कारण काय? कारण निशिकांतदादांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रवीण मानेंच्या नेतृत्वात आष्टा शहरात या गेले 4 ते 5 वर्षामध्ये भरपूर विकास कामे झाली आहेत. असं काम नाही की वार्डात की शिल्लक आहे. अशी सगळी कामं प्रवीण भाऊने 4 वर्षात या वार्डातली मार्गी लावलेली आहेत. एकंदरीत वातावरण महायुतीसाठी पोषक आहे. हो, एकदम पोषक आहे. निशिकांत दादांच्या कामाच्या संदर्भात काय सांगा, काय कामं केलं तर काय? निशिकांत दादांनी प्रवीण मानेंच्या माध्यमातून भरपूर कामं केलं. रस्ते असतील, गटरे असतील, घरकुलांचे काय कामं असतील, ही सगळी प्रवीण भाऊंच्या माध्यमातून करून घेतलेले आहेत. मंदिर असतील गावात असं एकही मंदिर नाही की त्या जीर्णोद्धार झालेलं नाही. सगळी मंदिरांची कामं केली निशिकांत दादांच्या स्वखर्चातून केलेले. हे प्रवीण माने पण इथं सक्रिय आहेत आणि निशिकांत दादांच्या माध्यमातून काम सुरू आहे. हो, भरपूर कामं झाली आहेत निशिकांत दादांच्या माध्यमातून प्रवीण भाऊंच्याकडून. काय सांगाल तुम्ही, नेमकं काय वातावरण आहे एकंदरीत? आष्टेकर काय म्हणतात? आष्टेकर एकंदरीत प्रवीण भाऊनी जास्त निवडून द्यायचा प्रयत्न आहे. आणखी बाहेरचे आता संपूर्ण तयारीने चांगल्या माणसांचं कर्तव्य चांगलं असल्यामुळे संपूर्ण भागात त्यांची चर्चा जास्त आहे आणि ते बहुमताने निवडून तर प्रवीण माने तुम्ही म्हणताय, प्रवीण माने मतदारसंघात सक्रिय असतात का? असतात. प्रवीण भाऊ सगळं येता जाता सगळ्यांची गाठी लहान मुले असते तर त्यांना गाठी घेऊन मुलाची काय अडचण असली, घरगुती अडचण असली, अडचण असली, त्यांच्या गाठीतून काय तर तुमचं निवारण करून त्यांची कामे पूर्ण करतात. ओके, म्हणजे एकंदरीत सक्रिय असतात. असतात. आष्ट्यातल्या दुधगाव रोडला आहे मी. स्थानिक नागरिक आहेत जे निवांत बसलेले आहेत. काय सांगाल नेमकं राजकारणाचा नेमकं काय वारा आहे किंवा इथल्या विकास कामाच्या संदर्भानं काय सांगा? गेल्या 5 वर्षात काय झालेले आहे, पुढच्या 5 वर्षात काय व्हायला पाहिजे, काय झाले 5 वर्षात पहिली कामं झालेले. आता नवीन काही उमेदवार आहेत, बघूया काय करते त्यांच्या अवलंबून. तुमच्या प्रभागात काय काय झालेत, काय काम? काय रस्ता काय गटर झाले, रस्ते झाले, स्वच्छता नाही व्यवस्थित. बाकी काय हेच पाहिजे आम्हाला, काय नाही ते व्हायला पाहिजे. मतदारांची कामं व्हायला झाली पाहिजे ना. निवडणुकीपर्यंत पुन्हा काय होत नाही, 5 वर्ष येतच नाही म्हणून. त्याच्याकडे काय हे झालेलं नाही. पण प्रवीण भाऊने जरा म्हणजे बऱ्यापैकी केले काम अजून. त्यामुळे लोकांचा कल प्रवीण भाऊला हाय असं म्हणजे मला म्हणायचं आहे. किंवा म्हणजे लोक जरा वळले तिकडे असं. ओके, असं प्रवीण भाऊ सक्रिय आहे असं वाटते का गेल्या 4-5 वर्ष? हा, जरा म्हणजे सक्रिय असं नाही, स्वतः जातीनिशी काम करणारा माणूस आहे. म्हणजे करते असं. म्हणजे मला त्याच्याबद्दल काही घेतलेलं नाही, लक्षात ठेवा. पण आजपर्यंत आम्ही याच्याकडे म्हणजे यात थोडा बदल व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. ओके. मग तुमच्या आसपास काय वातावरण तसं आहे काय? म्हणजे सगळीकडे तसंच आहे. प्रवीण भाऊ शिवाय बाकीच काय म्हणजे लोकांच्यात तर मी आता काय एवढा म्हणजे काही मोठा कार्यकर्ता किंवा असं काही नाही, पण सामान्य नागरिक म्हणून सांगायचं. हा, असा विषय. प्रवीण भाऊचं वातावरण अनुकूल आहे. होय. आता गांधीनगर बघितलं आपण किंवा सगळीकडे कुठे पण बघा, ह्या भागात टोटल तुम्ही जर बघितला तर तुमच्या लक्षात येईलच ती. म्हणजे माझ्यावर एकट्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा म्हणजे हे काय म्हणजे कशासाठी विचारायला तुम्ही? ओके, इथं ग्राउंड रिपोर्ट घ्यायला लागलोय आम्ही, नेमकी काय वातावरण आहे, काय माणसांचा कल काय आहे निवडणुकीच्या अनुषंगाने.
नाही कलाच कसं आहे माहिती आहे का, जनतेत शेवटी काहीतरी म्हणजे कोणा तर मनात काहीतरी असतंय शेवटी. आता काय आता ते एवढं मला त्यातला काय जास्त अभ्यास नाही, तरी पण प्रवीण भाऊ म्हणजे खरोखर चांगला माणूस. म्हणजे स्वतः म्हणजे कसलंही का म्हणजे हे असू देईल किंवा काय कार्यक्रम असू देईल किंवा मैताच असू देईल किंवा तुम्हाला सांगतो ऐकून काय एखादा अक्षर येईल असं काय मला बरं करणार उभा राहणार त्यांच्यासाठी. माझ्या अंगावर काटा माझं म्हणून दाखवलंय असं तुम्हाला. आपण यांच्याशी चर्चा केली तर प्रवीण भाऊ म्हणजे प्रत्येकाच्या कामाला आहेत असं त्यांचं म्हणायचं आहे. अहो भरपूर कुठेही जावं तुम्ही, काय अडचणी येणार तुम्हाला. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा.